नमस्कार मंडळी. 7 ऑक्टोबर 2024 बरोबर 1 वर्षापूर्वी हमासने दक्षिण इस्रायलवरच्या पट्ट्यामध्ये जो भीषण हल्ला केला ती आजची रात्र आहे. त्या रात्री मी लाईव्ह बघत होतो आणि अचानक मला CNN अशी बातमी वगैरे यायला लागली. रात्री 1:30-2 वाजेपर्यंत ते पाहत होतो आणि मला लक्षात आलं की समथिंग व्हेरी सिरियस इज गोईंग. इस्रायल पॅलेस्टाईन चकमकी मारामाऱ्या हा फार 70-75 वर्षांचा इतिहास आहे, पण धिस वॉज व्हेरी डिफरंट. आणि मग पुढच्या 3 दिवसामध्ये मी त्याचा ॲनालिसिस, त्याचा फोरकास्ट, त्याचं स्टॅटिस्टिक्स हे व्हिडिओ मी पब्लिश केले. त्याच्या लिंक्स मी ह्या व्हिडिओच्या खाली देतो. आता परिस्थिती अशी झालेली आहे की त्यावेळेस मी असं म्हटलं होतं की ह्या ज्या 3 H आहेत, हौती येमेनमधली दहशतवादी संघटना, हिजबुल्ला लेबनॉनची आणि हमास गाझामधली, हे 3 खरं प्रॉक्झी आहेत. म्हणजे जसं लष्कर येतो बा, हिजबुल मुजाहिदीन किंवा जैश ए मोहम्मद हे पाकिस्तानचे प्रॉक्झीज आहेत. त्याला ते नॉन स्टेट ॲक्टर म्हणतात. तसं इराणचेच हे सगळे त्यांनी ह्याला फार मोठं एक बॅकग्राऊंड आहे. इराणने असं का केलं? खरं जेव्हा हमासने हल्ला केला ना, तर खूप जगात एक प्रश्न दोन पडले होते की मोसादचं इंटेलिजन्स चुकलं का, आणि दुसरं असं की हमासने असं का केलं. कारण त्यांना इस्रायल किती भयानक रिटॅलिएट करणार हे माहीत होतं. आणि मग हमासने हे स्वतःच्या बळावर स्वतःचे निर्णय घेतला का? तर मी तेव्हा सांगितलं होतं की नाही, त्यांना इराण आणि रशियाचा किंवा चीनचा पाठिंबा असल्याशिवाय ते असं करणार नाही. इराणला मुस्लिमाचं नेतृत्व करायचं आहे. आणि तुम्ही जर हमासच्या अटॅकच्या अगोदरची परिस्थिती जर पाहिली एकंदरीत, तर पॅलेस्टाईन राज्याला मान्यता देणं, पॅलेस्टाईनशी जुळून घेणं, त्यांचा विकास करणं, त्यांच्यावरच्या ज्या काही बंदी आहे, अन्याय तो हटवणं, अशी प्रोसेस सुरू झाली. आणि असं जर झालं असतं तर इस्रायल हा हिरो ठरला असता मुस्लिम जगतामध्ये. आणि तुम्ही आणखीन एक बघा की अरब इस्रायल आणि इतर अरब कंट्रीजचे संबंध चांगले सुधारले होते. ह्याला एक शिया सुन्नी एक किनारा आहे, पण ह्याला एक इस्लामिक जगामध्ये जो कंट्रोल हवा आहे स्वतःला टोटल, त्याची पण एक किनार आहे. तुम्ही जर एक बघितलं असेल की जेव्हा जेव्हा पाकिस्तान भारत एकत्र राहण्याचा प्रयत्न करतात, चांगले संबंध तयार करण्याचा प्रयत्न करतात, तर पहिले सुरुवातीला तर ब्रिटननी हिंदू मुसलमानांना एक होऊ दिलं नाही. मग अमेरिकेने ते खेळ पुढे कंटिन्यू केला. आता ते चीन करत आहे. तर जेव्हा जेव्हा अशी स्थिती येते की 2 शत्रू एकमेकांचे हितसंबंध तयार करतात आणि अरब वर्ल्डमध्ये इस्रायलची डिप्लोमसी, एम्बसीज ओपन होणं वगैरे एक मोठी प्रक्रिया सुरू झाली. पण मुसलमानांमध्ये एक असा इस्लामिक वर्ल्डमध्ये एक थॉट प्रोसेस झालेला आहे की दिस इज नॉट गुड. इफ इट हॅज कंटिन्यू तर अमेरिकन लाईफस्टाईल, यहुदी आणि हे सगळं होईल आणि मग आपल्या कल्चरला धोका. त्यामुळे हे जे काही इराण आज सगळीकडे सांगतात ना लोक की इराण खतम हो जाएगा, इस्रायल खतम हो जाएगा, आज रात क्या होगा, महायुद्ध होगा, दिस इज नॉट लाईक दॅट. दिस वॉर इज नॉट अबाउट दिस इज नॉट फॉर नॉकआउट. नोबडी इज गेटिंग नॉकआउट. कोणाचा असं बुक्का मारला तो पडला खाली आणि तो संपला असं नाही आहे. ना इराण नष्ट होणार आहे ना इस्रायल नष्ट होणार आहे. अण्वस्त्र युद्धाचा तर प्रश्नच येत नाही. मी तुम्हाला हे गॅरंटीने सांगतो. अण्वस्त्र युद्ध हा मानवी वंशाचा एंड आहे. त्यामुळे तो त्याच्यात कोणाचाच लाभ नाही आहे आणि तेवढी अक्कल प्रत्येकाकडे आहे. आणि ह्याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या 2 गोष्टी लक्षात घ्या की तुम्ही इराण संपणार नाही, इस्रायल संपणार नाही. मग हे काय? तर काय होतं माहिती का, पूर्वी हातगाच्या लढाई चालायच्या, जमिनीच्या लढाई चालायच्या. काळ बदलत गेला, तंत्रज्ञान बदलत गेलं. म्हणजे मी एक गोष्ट ऐकली की पानिपतच्या युद्धामध्ये अब्दालीला कोणीतरी इंग्रजांनी का कोणीतरी दुर्बीण दिली होती म्हणे. त्याच्यातून त्यांनी पानिपतच्या युद्धात पेशवे काय करतात ते कळत होतं. असं मी ऐकलं एक रेफरन्स. तर इंग्रज जेव्हा मोठ्या मोठ्या बंदुका घेऊन आले तर तलवारी काय करणार, किती तुम्ही तलवारीने कसा मुकाबला करणार. तोफांच्या त्यांच्या रेंज वेगळ्या होत्या. मग तंत्रज्ञान आलं वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टी घडत गेल्या. प्रत्येक वॉर आहे ना हे वेगळ्या पद्धतीने पाहिलं पाहिजे. रशिया युक्रेन वॉर आहे ना, ते 2 वर्ष झाले अजून संपलेलं नाही आणि ते कधी संपेल सांगता येत नाही.
ह्याचं कारण असं आहे की ही सगळी युद्ध जी आहेत ना ही आर्थिक युद्ध आहेत आणि ह्या युद्धाचं टार्गेट सांगतो तुम्हाला काय, एकमेकांना थकवणं. आत्ताच्या युद्धामध्ये मला तुमचा पराभव नको आहे, मला तुम्हाला थकवायचं आहे, मला तुमचं नुकसान पोचवायचं आहे. स्टालिनग्राडमध्ये जेव्हा जर्मनीच्या 10 लाख फौजा, म्हणजे आकडा चुकीचा कमी जास्त असू शकते, जेव्हा घुसल्या, हिटलरचं आणि जर्मनाचं दुर्दैव म्हणा का स्टालिनचं सुदैव म्हणा, रशियातला जो थंडीचा काळ सुरू झाला, पण स्टालिननी एक धोरण स्वीकारलं, त्याला म्हणतात दगदगू धोरण, म्हणजे सेल्फ डिस्ट्रक्शन. त्यांनी गावाच्या गावं उद्ध्वस्त करून टाकली. म्हणजे जर्मन सेना तेवढ्या कडाक्याच्या थंडीत जे उरले काही लाख सैनिक, तेव्हा जेव्हा गावागावात पोचले तर सगळी जळालेली घरं, नष्ट झालेली शेती, सगळं त्यांना, म्हणजे ते जगू शकले नाहीत. तर प्रत्येक लढाईचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे प्रत्येक लढाई वेगळ्या पद्धतीने बघितली पाहिजे. इराण इराकची जी आता लढाई होणार आहे ना, ही जमिनीवरची लढाई शक्य नाही. याला ना जो कॅनॉलचा एक विषय तिथला, म्हणजे तिथली जी जॉग्राफिकल पोझिशन आहे त्याचं पण एक कारण आहे, मालाची वाहतूक, ट्रेडिंग वगैरे. आणखीन एक ह्याला कारण असं आहे की आता मध्यंतरी एक अरब देशाच्या एका डिप्लोमॅट आहे किंवा प्रिन्स कोणीतरी आहे, मला आता नाव आठवत नाही, कतार किंवा बहुतेक मला वाटतं UAEचं असेल, त्याचं नाव मला आठवत नाही, पण त्याचं फार मार्मिक स्टेटमेंट होतं. तर तो इंग्लिशमध्ये बोलला. तो म्हणला की माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावू नये म्हणून मी इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगतो. तो म्हणाला की हे तुमच्या डोक्यात जे बसले ना की इस्लामिक टेररिझम हा पश्चिम आशियातून येतो, पाकिस्तानातून येतो, अरब कंट्रीमधून येतो. तर तो म्हणाला मी तुम्हाला सांगतो की आता पुढचा जो इस्लामिक दहशतवाद येईल ना तो युरोपमधून येईल. तर युरोपमध्ये आत्ता जे चाललं आहे ना, सिरियातून गेलेले लोक, जर्मनीने मशिदी बंद करणं, हे जे सगळं चाललं आहे, एक स्प्लर्ज आहे इस्लामिक टेररिझमचा. तर तो पण ह्याच्या मागे आहे की एका अर्थाने. पण आता ह्याची किती पॅराडॉक्सेस बघा, या युद्धाचे काय काय परिणाम झाले बघा. 1 वर्षात पूर्वी काय व्हायचं, म्हणजे 75 वर्षात, की अनडाऊटेडली पश्चिम लॉबी, वेस्टर्न कंट्रीची लॉबी, जी मोस्टली ख्रिश्चन लॉबी आहे, जी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स नेशन्स आहेत, ते इस्रायलच्या बाजूने बिनदिक्कत उभे राहायचे. तुम्ही जर ह्यावेळेस बघितलं ना, तर गेल्या वर्षभरात जे प्रोटेस्ट झाले, अमेरिकेत झाले, विश्वविद्यालयात झाले, जर्मनी, इंग्लंड, अमेरिकेत झाले, ते जर पाहिलं ना तुम्ही, पॅलेस्टाईनची बाजून झालेले प्रोटेस्ट, तर तुमच्या लक्षात येईल की इस्रायलचं गुडविल कमी झालेलं आहे. दुसरं, इस्रायलची रिसोर्सेसवर परिणाम झाला आहे, खूप स्ट्रेन आला आहे परदेशातील रिसोर्सेसवर. तिसरी गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की इस्रायलला सतत तणावाखाली राहणं हे किती काळ चालणार आहे, म्हणजे हे एक सायकोलॉजिकल वॉर पण आहे. चौथी गोष्ट याच्यात असं आहे की इस्रायल काय करू शकतं, त्यांचे काय रिसोर्सेस आहेत, त्यांनी काय डीप पॉकेट्स तयार केलेले आहेत, हे जर एक्सपोज व्हायचं असेल तर युद्ध केल्याशिवाय पर्याय नाही, किंवा त्याच्यावर आक्रमण केल्याशिवाय पर्याय नाही. तर या निमित्ताने इस्रायलचे बरेच ॲसेट्स ओपन झालेले आहेत, एक्सपोज झालेले आहेत. त्यांनी हिजबुल्लाचे कमांडर मारले, हौतीचे लोक मारले, आणि आता मी तुम्हाला सांगतो की आता काय होणार आहे, ते इराण इराक त्यांचं ते इराणचं ह्यांचं मिसाईल चालत राहील, पण इस्रायल काय करणार आहे. जसं इस्रायलला ह्यांनी थकवलं आहे, गुडविल कमी केलं आहे, रिसोर्सेस, इकॉनॉमीवर अटॅक केला आहे, तसं तर इस्रायल काय करेल. तो गाझामध्ये आता तो वेस्ट बँकमध्ये जास्त काही करणार नाही, तो गाझामध्ये टिपून मायक्रो लेवलला मारत जाईल. पण तो जॉर्डन, सिरिया, येमेन, लिबिया, लेबनॉन, हे जे आहे ना, इथे तो सतत अटॅक करत राहील. आणि मुस्लिम वर्ल्डमध्ये एक मेसेज पाठवतो की बघा आम्ही तुमच्याशी युद्ध करत नव्हतो, पण तुम्ही दहशतवादी संघटना पाळल्यामुळे, इराणने असं केल्यामुळे आम्ही तुमच्यावर अटॅक करत चालतो. की आता हे नॅरेटिव्ह बिल्ड होत जाईल. म्हणजे कारण इराण हा फार मोठा देश आहे, 14 पट मोठा देश आहे इस्रायलपेक्षा, आणि तिथे जाऊन आक्रमण करणं फिजिकली, जिओग्राफिकली एक मोठी गोष्ट आहे. त्यामुळे लोक इलिमिनेट करत राहणं, आणि इराणचं जे काही स्वतःकडे नेतृत्व घेण्याची ताकद आहे, किंवा त्यांचं आता त्यांनी सांगितलं की सगळ्या जगातल्या मुसलमानांनी एक व्हावं. तर भारतात पण मागच्या शुक्रवारी मोठी मोर्चे निघाले लाखोचे. तर ही नवीन गोष्ट नाही आहे, ही गोष्ट आता निर्विवाद सिद्ध झाली आहे की जागतिक इस्लामिक सेंटिमेंट हे इस्रायलच्या विरुद्ध पॅलेस्टाईनच्या विरुद्ध. आता ह्याच्यामध्ये किती पॅराडॉक्स आहेत बघा. न्याय आपण ज्याला म्हणतो ना, तर 70च्या दशकामध्ये स्वामीजींनी एक पुस्तक लिहिलं होतं, शिवसेना ते साम्यवाद. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की जर तुम्ही न्याय पाहिला, हिस्टॉरिकल जस्टिस किंवा नॅचरल जस्टिस, तो पॅलेस्टाईनची बाजू. 77 साली वाजपेयींनी पण सांगितलं, भारताची पण एक पॉलिसी की यासिर अराफातपासून एक कन्सिस्टंट पॉलिसी की वी आर विथ पॅलेस्टाईन्स. पण
एक नंतर जेव्हा हिंदुत्वादी सरकार आलं वाजपेयींचं, नंतर मोदी आले, एक असं पण आहे की आम्हाला इस्रायल पण शत्रू नाही आमचा, आणि पॅलेस्टाईनचा प्रश्न सोडवायचा असेल तर कुठेतरी इस्रायलला समजून सांगावं लागेल, सतत तिथे हे परवडणार नाही. आणि ह्या भारताच्या भूमिकेबरोबर अरब नेशन्स पण पुढे येत गेले. मग कॅम्प डेव्हिड करार झाला वगैरे, तो पाळला गेला नाही वगैरे, ते आपण ते सोडून दिलं. पण थोडक्यात ह्याला एक धर्माची झालर अशी आहे की समजा उद्या जरी एक संधी झाली, ट्रिटी झाली की इस्लाम पॅलेस्टाईन एक नवीन राष्ट्र तयार करायचं त्याच्यात जॉग्राफिकली वगैरे, तरी हे जे हिजबुल्ला, हौती किंवा अन्य काही टेरर ऑर्गनायझेशन्स ते होऊ देणार नाहीत. बिकॉज दे आर नॉट आफ्टर द लँड नाव एनी मोर. दे वर नॉट नेवर, दे वर नेवर, दे आर आफ्टर इस्रायल. त्याच्यामुळे ह्याच्यात मुद्दा असा आहे ना की तुम्ही जर ह्यांचा अभ्यास केला नाही तर त्याच्या लक्षात येईल की ह्याचे टेरर ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा त्यांचं जे मुस्लिम सेंटिमेंट आहे त्यांच्या मागचं, ते सगळे इस्रायलच्या अस्तित्वाच्या विरुद्ध आहे. आणि उद्या पॅलेस्टाईन तुम्ही तयार केलं तरी तुम्ही इस्रायलला संपवू शकणार नाही पूर्णपणे. काय करणार तुम्ही? सगळे जीव मारून टाकणार, यहुदी मारून टाकणार? शक्य आहे ते? नाही शक्य. 1 कोटी शरणार्थी आले होते 71 आपल्याकडे बांगलादेशमध्ये. काय केलं आपण? हे होणार नाही. आज 2 मिलियन अरब्स इस्रायलमध्ये राहतात, त्यांचं काय करणार तुम्ही? दे आर ऑल स्कॅटर्ड, दे आर ऑल्सो तेलअवीमध्ये. असं होणार नाही. म्हणजे हिटलरच्या काळामध्ये जे एक जेनोसाईड झाले तसं आता होणार नाही, हे लक्षात ठेवा. जरी काही प्रमाणात तसं होतं असं दिसत असलं तरी रशियाने युक्रेनवर आक्रमण केलेलं नाही आहे, त्यांनी नाटोवर आक्रमण केलेलं आहे. ते थकवत आहेत. ही एकमेकांना थकवणारी लढाई आहे. तुम्हाला समोरच्याला नॉकआउट करायचं असेल ना, आणि त्याला तुम्ही 3 वेळा बुक्की मारले, तो खाली पडला ना, हात वर केला पंचांनी की आज जिंकला म्हणून, तरी तो परत उभा राहणार आहे ना, आज नाही तर उद्या. तुमच्या लक्षात आलं का? आर्थिक गुलामगिरीमध्ये आणणं हाच त्याला पर्याय आहे. आता हे 1945 नाही आहे की अमेरिकेने एक अणुबॉम्ब टाकला आणि युद्ध थांबलं, असं होणार नाही. हे आर्थिक गुलामगिरीचा मानसिक थकवण्याचा विषय आहे. पहिल्या महायुद्धात हेच घडलं. जर्मनीला थकवलं गेलं आणि माती लादल्या गेल्या. त्याचा परिणाम पुढे काय झाला आपण बघितलं. तर आता काय झालेलं आहे की एकतर हा जो विषय आहे पॅलेस्टाईनचा, हा जगभर गेला. हे त्यांचं एक गुडविल तयार झालेलं आहे. दुसरं हे सगळे पॅरामीटर्स आहेत. तर आता मी तुम्हाला आत्ता एक 10 ते 12 टेक अवेज आणि फोरकास्ट सांगतो. आज तुम्ही चेक करा आजपासून. पहिली गोष्ट म्हणजे आत्ता इराणनी जे अटॅक केला, ऑफिशियल अटॅक, ज्याला इस्रायलबरोबर, ज्याला आपण एक वॉर म्हणू, स्टेट वॉर. आता हे नॉन स्टेट वॉर नाही राहिलेलं, इट्स अ स्टेट वॉर. तर तुम्ही बघितलं असं की इराणने त्याला थोडंफार उत्तर दिलं वगैरे वगैरे, पण इस्रायलने इमिजिएट रिटॅलिएट नाही केलं. ह्यावेळेस इस्रायलने खूप संयम ठेवला आहे, कारण त्यांना माहिती आहे ते कोणत्या ट्रॅपमध्ये इराण त्यांना नेतो आहे. इराण इज प्रोव्होकिंग इस्रायल. आणि आता काय होणार आहे तुम्हाला मी सांगतो की जितकं इराण हा इस्रायलवर अटॅक करत जाईल ना, तितकं मुस्लिम आणि इस्लामिक वर्ल्डमध्ये इराण हा सेपरेट होत जाईल. एकीकडे इस्रायलची डिप्लोमसी चालू आहे की आम्ही पॅलेस्टाईनला 2 राष्ट्राचं हे करायला तयार आहोत वगैरे. बघा, आमच्यावर इराण अटॅक करतो आहे, आमच्यावर टेरर अटॅक झाला, त्यांना आम्ही मुकाबला केला, तो आमचा अधिकार आहे. पण आम्हाला इराणचा अटॅक आमच्यावर होतो आहे, आम्ही त्याला उत्तर देऊ, थोडेफार रॉकेट सोडू वगैरे. पण येमेन, लेबनन, सिरिया, जॉर्डन यांच्यावर भयानक हल्ले सुरू होतील इस्रायलचे. हे तुम्ही 2 टेकावे लक्षात घ्या. पाहिजे. तिसरा टेकअवे तुम्हाला सांगतो, ही जी दहशतवादी संघटनांची उभी आडवी फळी कापून काढली आहे ना इस्रायलने, ह्यांना परत व्हायला वेळ लागणार आहे. तुम्ही किती $1 बिलियन टाका, उद्या $500 मिलियन जरी टाकले बांगलादेशमध्ये किंवा कुठे भारतामध्ये, पाकिस्ताननी, तर दहशतवादी संघटना अशी उभ्या राहत नाही. त्याला एक पिढी जावी लागते, 15-20 वर्षाचा काळ द्यावा लागतो. कारण टेररिस्टचा जो माइंड आहे ना, त्याचा तुम्ही अभ्यास करा. टेररिस्ट आर नॉट बॉर्न or they cannot be trained. They are groom up in a very different environment. त्यांचं अपब्रिंगिंग, ग्रूमिंग तसं करावं लागतं आणि तसे ते होत आहेत. पण त्या इंटरनॅशनल लेवलच्या हल्ल्या करण्यात पत्ते तयार व्हायला त्यांना आता वेळ लागेल आणि हा वेळ इस्रायल दवडणार नाही. त्याच्यामुळे ते काय करतील की हिजबुल्ला, हौती आणि आणखीन जे काही सिक्रेट आहेत एलिमेंट्स आणि हमास,
यांच्या ज्या खालच्या केडर आहेत ना, त्यांचं डिरॅडिकलायझेशन करणं आणि त्यांना एलिमिनेट करत जाणं. आता तुम्ही नसरुल्लाला मारलं गेलं किंवा ते बाकीचे जनरल मारले गेले, त्याच्या खूप बातम्या झाल्या. पण खाली जे छोटे 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 एलिमिनेट केले जात आहेत ना, तर त्यांना एकत्र येऊ दिलं न जाणं त्या टेरर एलिमेंट्सला, बरोबर आहे. मग सर्जिकल स्ट्राईक आपण कसे केले ना, तर सर्जिकल स्ट्राईकनंतर परत रिग्रुपिंग होतं टेररिस्ट. इस्रायलने आता पॉलिसी अशी ठरवली आहे, हा 3रा 4था टेकाव आहे माझा, लक्षात ठेवा. ते रिग्रुपिंग करू देत नाही. ते सतत हौतीच्या आता 10 लोक गोळा झाले की त्यांना टाकून मारायचं. एक 15 दिवसाचा गॅप गेला की हमासची गाझामधले काही लोक मारायचे. सो जी नवीन ग्रास तयार होतो एखादी, तो लगेच कापायचा. आणि ह्याच्यामध्ये काय होतं आणखीन की खूप लोक प्लांट झालेले आहेत दहशतवादी संघटनांमध्ये, इस्रायलचे लोक, जे इस्रायलला फेवर करणारे लोक आहेत. याच्यामध्ये आणखीन एक ग्रुप आहे, तो असा आहे ना की तो पॅलेस्टाईनवादी आहे. तो इराणवादी नाही आहे, तो हौतीचा नाही आहे, तो लेबननचा नाही आहे, तो जॉर्डनचा नाही आहे, तो हमासचा नाही आहे, तो पॅलेस्टाईनवादी. त्याला पॅलेस्टाईन राष्ट्र शांतता पाहिजे. तर ते आर ऑल्सो इंटरनली सपोर्टिंग इस्रायल. त्यामुळे ही सटल जी लेवल आहे खालची, ही दिसत नाही लोकांना, कळलं. आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे, आपल्या देशावर काय परिणाम होणार आहे. आता आपल्या देशावर तो परिणाम होणार हे तुम्हाला मी सांगतो. याचं कारण असं आहे की, आणि हे भाजप RSSचे लोक किंवा ते TV चॅनलचे एक्सपर्ट जे सांगतात ना, ते कोण ते लष्करी तज्ज्ञ वगैरे, मी तसं काही तज्ज्ञ विज्ञ नाही आहे. मी आपला अभ्यास माझ्या पद्धतीने करणारा माणूस आहे. मी माइंड ॲनालिस्ट आहे. मुस्लिम सेंटिमेंट जे आहे ना भारतातला, ते आता पॅलेस्टाईन आणि आता तुम्ही जर बघितलं असेल की नजुराला मारला गेला, तर कोणी निषेध नाही केला. भारतामध्ये काश्मीरी हिंदू हाकलले गेले, बांगलादेशचा प्रॉब्लेम झाला, कधी मुसलमान रस्त्यावर आले नाहीत. मला आठवतं 95च्या अगोदर जेव्हा रस्त्यावर नमाज पडला होता मुसलमानांनी, तर त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की आम्ही महाआरती करू. ती हिंमत आज भाजपमध्ये नाही राहिली. RSS भाजपमध्ये ती पूर्वी पण नव्हती, आत्ता पण नाही. म्हणजे उद्याचं समजा 1 लाख 2 लाख, म्हणजे काल कोणतरी एक म्हणत होता संघाचा माणूस की असे 1 लाख 2 लाख मुसलमान जर रस्त्यावर येणार असतील पॅलेस्टाईनसाठी, तर आम्ही पण हिंदूंनी पण यायला पाहिजे. असे हिंदू असे रस्त्यावर येत नाही, त्याला बाळ ठाकरे लागतो, कळलं की नाही. ते संघाचं आणि याचं काम नाही आहे. ते शिबिरं भरवणं, भौतिकं घेणं, मी त्यांना कमकुवत नाही म्हणत आहे, पण ती जी थिंकिंग आहे ना, ती त्याला लागते. मी जेव्हा काश्मीर मुक्ती आंदोलनात गेलो होतो 90 साली, इतकी हजारो मुलं होती, सगळे अरेस्ट करून घेतले. गाड्याला लष्कराच्या मिलिटरीच्या पटापटा उड्या मारल्याने अरेस्ट करून घेतले. मी अरे आपल्याला लढायचं होतं ना, ते तिरंगा झेंडा लावायचा होता वगैरे. तेवढं नाही, आता आपल्याला सांगितलं आपल्या बॉसने. असं नव्हतं बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे हे जे आहे, आज मातोश्रीवर वक्फ बोर्डच्या मुसलमानांनी येऊन सही सांगितलं, तर ती हिंमत कशी काय झाली. हिंदूंनी कधी बाळासाहेबांच्या विरुद्ध हिंमत नाही केली. म्हणजे हिंदूंच्या टीका नाही केली का बाळासाहेबांनी, ब्राह्मणांवर टीका केली, सगळ्यांवर टीका केली त्यांनी. मातोश्रीवर असं जाण्याची हिंमत नव्हती कोणाची. हा जो एक दरारा होता, तो आज कोणाकडेच नाही. तो मोदींकडे पण नाही, शहांकडे पण नाही. ते सत्तेमध्ये आहेत, त्यांना त्यांच्या रेस्ट्रिक्शन्स आहेत, ते त्यांच्या पद्धतीने काही करत असतील. त्यामुळे आज परिस्थिती अशी झालेली आहे की जे भारतामधलं जे राजकारण आहे, तुम्ही त्याला वोट जिहाद म्हणा, काही म्हणा, मुस्लिम सेंटिमेंट हे खूप ॲग्रेसिव्ह आणि खूप डेडिकेटेड आणि ते समर्पित आहेत आपल्या कॉजला. आणि प्रत्येक वेळी मुसलमानांना नावं ठेवणं, त्यांना देशद्रोही म्हणणं, त्यांना शंका घेणं, हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला दुसरी गोष्ट अशी आहे की भारतीय मुसलमानांशी इस्रायल ज्या पद्धतीने लढतो ते शक्य नाही आणि ते योग्य पण नाही. कारण इस्रायलनी काही लिमिट्स क्रॉस केलेले आहेत, इनह्युमन गोष्टी केलेल्या आहेत, ते भारत करू शकत नाही. तेव्हा भारतामध्ये आत्ता परिस्थिती अशी आहे की पाकिस्तान, भारत आणि बांगलादेशमध्ये एकूण 50 कोटी मुसलमान आहेत आणि तुम्ही 100 कोटी हिंदू समजा. म्हणजे ही सगळी जी परिस्थिती आत्ता आहे, या परिस्थितीमध्ये आपल्यावर परिणाम होणारच नाही असं म्हणणं अगदी बालिशपणाचं ठरेल. आता दुसरी बाजू बघायची की मी जे बघतो की जेव्हा युक्रेन वॉर सुरू झालं, तर मोठ्या मोठ्या जागतिक कॉर्पोरेट कंपन्यांचे मला ईमेल, मेसेज सगळ्यांना यायला लागले, मलाच नाही सगळ्यांना, की आय सपोर्ट युक्रेन, आय स्टँड बाय युक्रेन वगैरे. जेव्हा इस्रायल पॅलेस्टाईन सुरू झालं ना, कोणत्याही कॉर्पोरेट कंपनी कोणाच्या बाजूने उभी राहिली नाही. हा एक फरक तुम्ही लक्षात घ्या, बरोबर आहे. आता भारतामध्ये पहिल्यांदा मी 30 वर्षात बघतो की हिंदू लोक इस्रायलच्या बाजूने उभे राहतात सोशल मीडियावर वगैरे सगळीकडे, आणि मुस्लिम लोक पॅलेस्टाईनच्या बाजूने उभे राहतात.
म्हणजे मी जे 30 वर्षापूर्वी सांगायचो भाषणामध्ये वगैरे, आता ती माझी भाषणं रेकॉर्डवर नाही ठेवली मी किंवा टेप रेकॉर्ड नाही केली, ती आता चूक झाली माझी. पण तेव्हापासून मी जाहीर भाषण सांगायचो. पण सुदैवाने त्या काळात ते माझे मित्र सहकारी आहेत साक्षीदार. मी तेव्हापासून सांगायचो की तुम्हाला इस्रायलचं कौतुक आहे वगैरे सगळं ठीक आहे, तुम्ही इस्रायलसारखं वागू शकत नाही. दुसरं, ती गरज नाही. तिसरं, भारतीय लोकांना आपली पद्धत डेव्हलप करावी लागेल. दुर्दैवाने ती केली नाही. आपलं सरकार सत्तेवर आणायचं, हिंदुत्वादी सरकार सत्तेवरून काही होणार नाही. तर त्यामुळे आता परिस्थिती अशी आहे ना, याचा टेकअवे असं की याचा भारतात परिणाम होणार आहे. तो होणार कोणत्या फॉर्ममध्ये, कशा पद्धतीने? तर निवडणुकीत आपल्याला तो परिणाम दिसला की हिंदुत्वाच्या विरुद्ध एक गठ्ठा मतदान मुसलमानांनी केलं. दे हॅव शोड इट की आम्ही हे करू शकतो, त्यांनी ते केलं आहे. आता ह्याला रिॲक्शन काय येईल? उदाहरणार्थ पश्चिम बंगालची निवडणूक, तर हिंदू रिॲक्ट करतील का? माहीत नाही, करतील कदाचित. हे आता होणार आहे, म्हणजे हा परिणाम होऊ घातलेला आहे. दुसरा त्यातला असा एक भाग आहे की आता वर्ल्ड जे आहे, जग जे आहे, जर अमेरिकेत परिणाम होतो, युरोपमध्ये होतो, तर भारतात का नाही होणार? राईट. आणि मग आता धर्मावरून शिव्या देऊन वगैरे वगैरे ते काय होणार नाही साध्य फारसं. आणि मला नाही वाटत की संघ, भाजप यांचा जो एकंदरीत जो थिंक टँक आहे त्या लोकांचा, जो कोणी असेल, कसं काय मला माहीत नाही ते कसे काम करतात, पण मी बरेच वर्ष त्यांचं बघतो आहे. मला नाही वाटत की ते एक फार मोठं सिव्हिल वॉर लढायला तयार आहे मानसिकदृष्ट्या. प्रिपरेशन तर दूरच राहिलं. फार तर सत्ता, जातीपातींचं गणित, हिंदुत्ववाद, बुलडोजर आहे, ते सगळं काही करून एक असा एक रँडम जसा एक भोंगळ आणि बेशिस्त रिस्पॉन्स येतील. पण त्याच्याकडे लॉंग टर्म सिव्हिल वॉर चालण्याची त्यांची कपॅसिटी नाही आहे. ठीक आहे. आता ह्याच्यातला एक भाग लक्षात घ्या की इराणचं काय? इराणची फार मोठी आर्थिक कोंडी होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. पहिले दोन बाकी तुम्ही सांगितली, अण्वस्त्र युद्ध होणार नाही, जिओग्राफिकल वॉर होणार नाही, म्हणजे जमिनीवरचं युद्ध आपण त्याला म्हणतो. हे 5th, 6th, 7th जनरेशन वॉर आहे. समोरच्याला थकवायचं ही त्यातली मोठी गोष्ट आहे. राईट. आता पहिले कोण थकतं हे आपल्याला पाहायचं आहे. आज 7 ऑक्टोबर आहे. हमासच्या अटॅकमध्ये जे इस्रायली मारले गेले, लहान बाळं मारले गेले, निशस्त्र लोक मारले गेले, त्या सगळ्यांच्या आत्म्याला मनशांती मिळावी असं माझी प्रार्थना आहे. इस्रायलच्या अटॅकमध्ये जे निष्पाप गाझामध्ये लोक मारले गेले, जे हाल झाले मुलांचे, पॅलेस्टाईनच्या मुलांचे, ते मुस्लिम असो, गरीब असो, कुणी असो, तिथे यहुदी आणि मुस्लिमांचा प्रश्न आहे, त्या सगळ्या लहान बाळांसाठी, त्यांच्या आत्म्यासाठी माझी प्रार्थना आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या इतिहासामध्ये इस्रायल आणि इराण हे दोघंही मानवजातीचे शत्रू म्हणूनच रेकॉर्डवर येतील. त्यांचा इतिहास असाच लिहिला जाईल की पॅलेस्टाईन. आणि परत मग आपल्याला महात्मा गांधीची आठवण येते की आपल्या हिंदूंचा एवढा मोठा बळी देऊन, स्वतःचा बळी देऊन महात्मा गांधीने एक गृहयुद्ध टाळलं. तात्कालिक फार काळ ते टळू शकलं नाही, कारण आज ते गृहयुद्धाकडे आपण चाललो आहे. पण तरी पण त्यांनी एक मार्ग दाखवला. इस्रायलने जर पॅलेस्टाईन घडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, ते जर त्यांनी कायम ठेवले आणि इस्रायलला जरी क्षती झाली तरी इस्रायल जिंकेल आणि इराण हारेल. एक मॉरल, इथिकल वॉर पण याच्यामध्ये आहे, लक्षात ठेवा तुम्ही. एक मानवी मनाचा पण एक वॉर आहे याच्यामध्ये. हरिओम.